तैवान पिंक जे आपली 1000 झाड असेल तरी त्याच्या पाठीमागं त्यांनी रेड डायमंडचे एक 500 झाडं लावणं गरजेचं आहे. म्हणजे ते कशासाठी ह्याचे 1000 त्याचे 500? त्याची का 500 का लावायची, साधारणतः तैवान पिंक मध्ये आपल्याला ॲव्हरेज चांगलं भेटते. तैवान पिंकचा रेट 30 रुपये जर असेल तर रेड डायमंडचा रेट 60 ते 65 रुपये राहतो. त्याच्यात उत्पन्नात ॲव्हरेजमध्ये थोडंसं पहिल्या वर्षी कमी भेटतं, पण दुसऱ्या वर्षी जसं तैवान पिंक ॲव्हरेज झाड देतं तसं रेड डायमंड देतं. त्या रेड डायमंडचा रेट जास्त असल्यामुळे इकडे उत्पन्नात वाढ होती. त्याच्यासाठी रेड डायमंड सुद्धा लावणं गरजेचं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सांगोला तालुक्यातील खिल्लारवाडी या गावात आलेलो आहे. तर मित्रांनो, आपण आता पिंक तैवान या पेरूच्या प्लॉटमध्ये उभा आहे. तर मित्रांनो, पिंक तैवान पेरू या भागात बघायला गेलं तर जास्त प्रमाणात आढळून येतोय. तर मित्रांनो, याची लागवडीपासून म्हणजे लागवड कशी केली पाहिजे, 2 रोपातील अंतर किती ठेवलं पाहिजे, आणि त्याचं खत व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन असेल, आणि उत्पन्न, मार्केटिंग, अशा सर्व गोष्टीवर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, पेरू या पिकाविषयी जर काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंटमध्ये टाकत चला, म्हणजे आपण पुढील व्हिडिओ बनवताना तशा प्रकारचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तुमचे जे प्रश्न असतील ते तुम्ही कमेंटमध्ये टाका, म्हणजे त्या प्रश्नावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तर आज आपण या पिंक तैवान हा दुसऱ्या पिकाला प्लॉट आहे. तर या प्लॉटविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी धनाजी सुरेश बागल, राहणार खिलारवाडी. मी तैवान पिंकची 900 रोपं घेतली होती पंढरी फार्म या नर्सरीमधनं. ही दुसऱ्या पिकाचा प्लॉट आहे. पहिल्या पिकाच्या वेळेस मला याचं उत्पन्न थोडंसं कमी भेटलं, पण दुसऱ्या वेळेस मला असं उत्पन्न भेटलं की भरघोस उत्पन्न भेटलं. तिसरी गोष्ट, ह्याची फळधारणा जास्त होते. चौथी गोष्ट, ॲव्हरेज जास्त देते. पाचवी गोष्ट, ह्याचा रेट बी चांगला आहे आणि खर्च कमी आहे. काय ह्याचा खर्च कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते तैवान पिंक. साधारणतः हे रोप 1.5 वर्षाचं आहे. आता दुसरं पीक चालू आहे आपलं. म्हणजे 1.5 वर्षात तुम्ही दुसरं पीक घेतलं? 1.5 वर्षात दुसरं पीक घेतलेलं आहे. ह्याची लागवड आहे 7 बाय 7 वर लागवड आपण केलेली आहे. तर मला सांगा, आता तुम्ही पहिल्यांदाच ह्या पेरू पिकात आहे का आधी पण तुमच्याकडे पेरू होता? माझ्याकडं 4 वर्षापासून पेरू आहे. मी पहिल्यांदा घरापाशी एक 35 गुंठ लावलं होतं. त्याच्यात उत्पन्न मला जरा बरं वाटलं म्हणून मी परत दुसरी अजून लागवड केली. माझा टोटल आता 3.5 एकर पेरू आहे. 3.5 एकर पेरू. 1 एकर रेड डायमंड आहे आणि 1.5 एकर तैवान पिंक आहे. मला सांगा, आता रेड डायमंड मध्ये तैवान पिंक मध्ये तुम्हाला कोणती व्हरायटी म्हणजे उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून चांगली वाटते? तैवान पिंक आता स्टेपला सध्या ॲव्हरेज गुण चांगले आहे, पण रेड डायमंड अजून आपलं एक 6 महिन्याची झाडं आहेत. त्याची अजून आपण फळधारणा काही अजून धरलेली नाही. म्हणजे आता तुमच्याकडे पिंक तैवानचे म्हणजे तुम्ही उत्पन्न पण घेतले? हो, उत्पन्न घेतले. रेड डायमंडचं अजून नाही घेतलेलं. त्याला आता आपण एक प्रत्येक झाडाला 5 ते 6 फॉर्म ठेवले, ते बाकी फळ तोडून टाकले ती झाड मोठं होण्यासाठी. तरी तुम्ही म्हणजे पिंक तैवान कडून रेड डायमंड कडे कसं काय वळाला, म्हणजे त्याची पण लागवड केली म्हणला? त्याची आम्हाला माहिती पंढरी फार्मचे नर्सरीचे मालक शिवाजी घाडगे ह्यांनी आपल्याला त्यांच्या नर्सरीत ते रोपं आल्यानंतर आपल्याला त्यांनी कळवलं. मग आपण त्यांच्या प्लॉटमध्ये जाऊन त्यांची रोपं वगैरे बघितली. तिची जरा व्हरायटी बरी वाटली म्हणून आपण त्याची पण लागवड केली. आता ही तुमची 1.5 वर्षाची झाड आहे ती? हो, 1.5 वर्षाच्या झाडात आता तुमचं दुसरं पीक आहे. हो. तर किती दिवसात आता ही झाडावरचा माल हार्वेस्टिंग होईल? साधारणतः हे माल 45 ते 50 दिवसाच्या आत हार्वेस्टिंग होईल. मला सांगा, आता तुम्ही ज्या वेळेस ह्याची लागवड केली त्यावेळेस म्हणजे शेतीच्या मशागतीपासून कशी लागवड केली पाहिजे ही थोडक्यात माहिती सांगा.
शेतीची मशागत तुमची जमीन खडखळ आहे का मुरमाट आहे का जर असे काळसर आहे त्याच्यावर डिपेंड. म्हणजे जमीन हलकी पोकळ करून घेतली पाहिजे, नांगरट केली पाहिजे. दुसरी गोष्ट रोटावेटर मारला पाहिजे. तिसरी गोष्ट तुमच्या जमिनीत जास्त जर पाणी साठत असेल तर बेड मारलं पाहिजे आणि बेडवर रोप लावलं पाहिजे. तिसरी गोष्ट तुमच्या जमिनीत पाणी जर साठत नसेल तर सप्पई प्लॉट प्लेन मध्ये लावलं तरी चालेल. लागवड करताना तुम्ही कशी लागवड केली, किती अंतर वगैरे किती ठेवलं यातनं? ह्याच्यात आपण 7x7चं लागवड करताना अंतर ठेवलंय. एक रोप लावताना 2 किलो शेणखत टाकलंय प्रत्येक झाडाला आणि त्याच्यावर रोप लावलं आपण. म्हणजे 7x7 अंतर ठेवलं? हो, 7x7 अंतर ठेवलं. तर मला सांगा आता 7x7 अंतर योग्य आहे का काय कमी जास्त अंतर असलं पाहिजे? साधारणतः 10x5 चालते, 12x9 चालते, 12x4 वर चालते. पण प्रत्येकाच्या जमिनीवर लावण्यावर डिपेंड राहते. ती तुमची जमीन कशी आहे त्याच्यावर डिपेंड ठरवायला लागते ती. म्हणजे काय फरक पडतो ह्या पिकासाठी? जमीन कशी पाहिजे? जमीन ह्या पिकासाठी थोडेसे खडखळ असेल तर चालते, काळे असेल तर चालते, मुरमाट असेल तर चालते. 3 क्वालिटी जमीन असेल तरी ह्या पिकाला चालते. हे पीक कुठल्याही जमिनीत येणारे मापाचं पीक आहे. आता ही तुमची 900 झाडाचा प्लॉट आहे. हो. तर मला सांगा लागवडीपासून तुमचा पहिल्या पिकापर्यंत माल हार्वेस्टिंग होईपर्यंत किती खर्च आला होता टोटल? त्यात लागवड असेल, खत असेल किंवा लेबर असेल, असा खर्च किती आला होता? ड्रीप सकट सांगण्याचं? हा, पूर्ण खर्च सांगा या प्लॉट. टोटली खर्च जे काय प्लॉट मध्ये लागते. आपण आता काय करायचं, जमीन मोकळे असं समजून तिथून जे काय तुमचा पहिल्या पिकाला खर्च आला होता ते किती खर्च आला होता तुमचा? साधारणतः माझं पहिलं पीक चालू तर रोप लागवडीपासून ते ड्रीप करण्यापासून साधारणतः मला 35,000 रुपये खर्च आलता. 900 रोपाला? 900 रोप. तरी क्षेत्र किती आहे 900 रोपाचं? हे टोटल 32 गुंठ क्षेत्र आहे. 32 गुंठ्यात 35,000 तुमचा म्हणजे लागवडीपासून हार्वेस्टिंग खर्च आलाय. तर पहिल्या पिकाला तुम्हाला काय रेट मिळाला होता? पहिल्या पिकाला मला 36 रुपये भेटला होता रेट. त्यात रेटमध्ये 3 वेळा दर आहे ते खाली वर झाला. सरासरी मला 35-36 रुपयानं रेट भेटला. तरी किती उत्पन्न निघालं होतं? माल किती निघाला पहिल्या पिकाला? पहिल्या पिकाला माझा ह्या प्लॉट मध्ये ह्या 900 झाडात 13 टन माल निघाला होता. 13 टन माल निघाला होता. बर. मग आता दुसरं वर्ष चालू आहे. तर दुसऱ्या वर्षात साधारणतः माझा ह्यात 19 टन माल गेलाय. अजून झाडावर फोम वगैरे आहे. अजून साधारणतः माझ्या हिशोबाने एक 10 टन माल निघेल. आता किती माल गेला ह्यातनं दुसऱ्या पिकाला? 19 टन गेलाय. 19 टन गेलाय. अजून तरी राहिलेला किती माल निघेल तुमचा? एक 10 टन कंपल्सरी निघेल. अजून 10 टन माल निघेल. हो. तर मला सांगा, पेरू लागवडीसाठी सीझन कोणता योग्य आहे? कोणत्या महिन्यात ही अशी लागवड केली पाहिजे पेरूची? पेरूची लागवड मार्च, एप्रिल, मे ही 3 महिने टेम्परेचर जास्त असतं. ह्याच्यात 3 महिन्यात माणसाने थोडेसे कमी केली पाहिजे लागवड. जून, जुलै ह्या महिन्यात जास्त करावी लागवड. आणि मार्चला ज्याचा पेरू आहे त्यानं मार्चला पेरूची छाटणी केली पाहिजे. त्याची जूनला पेरू फुटवा चालू होईल आणि त्याच्यातून अशी कळी निघायची चालू होईल. येऊ का? मला सांगा, आता दुसऱ्या पिकाला तुमच्या प्लॉटमध्ये एका झाडावर किती माल सेटिंग होता तरी? तुमचा माल गेलाय पण ह्यातनं झाडावर पण आहे, तरी एका झाडावर किती? एका झाडावर दुसऱ्या पिकाला साधारणतः एका झाडाला 300 पावणे 300 फोम बसत होता आणि सेटिंग बी वेगळंच होतं. जी फोम बसलेला जे आपला होता 300 पावणे 300 फोम एका झाडाला बसत होतं आपला. तरी दुसऱ्या पिकात म्हणजे ह्याची छाटणी कोणत्या सीझनला केली पाहिजे? बाग कशी धरली पाहिजे ही थोडी माहिती. ह्याची छाटणी मार्च मध्ये केलीच पाहिजे. 1 मार्चला छाटणी केली पाहिजे. 30 मार्चला पाणी सोडलं पाहिजे ह्याला. खत माती आपलं जे काय आपण जे वरखत टाकतोय ती टाकून 30 मार्चला पाणी दिलं पाहिजे. केल्यापासून ह्याचं कसं नियोजन केलं पाहिजे पुढं? आता तुम्ही म्हणला 30 मार्चला छाटणी केली पाहिजे ना? हो. तर 30 मार्चला पाणी सोडलं पाहिजे. 1 मार्चला छाटणी झाली पाहिजे. 1 मार्चला छाटणी झाली पाहिजे. छाटणी झाल्यावर 30 मार्चला पाणी. आणि तिथनं पुढं त्याचं म्हणजे माल हार्वेस्टिंग होईपर्यंत कसं नियोजन असतं खताचं पाण्याचं? असं त्याचं खत
त्याच्यात पाणी कसं आहे, आपल्या जमिनीला पाणी साधारणतः लागतंय किती ती प्रत्येक शेतकऱ्याला माहित असतं. त्या हिशोबावर आपण त्याचं पाणी 1-2 तास 3 तास ज्या हिशोबाने लागणार आहे त्या हिशोबाने त्याला पाणी दिलं पाहिजे, वरकट टाकला पाहिजे. जी आता रोग कुठला आलाय बाबा, वातावरण काय आहे त्या हिशोबाने त्याचा स्प्रे घेतला पाहिजे. तरी मला त्या स्प्रेची माहिती वगैरे जर पाहिजे असेल तर आम्ही शिवाजी घाडगे यांना कॉल करतो. ते आम्हाला कॉलवर सांगतात आता हे वातावरण चालू आहे, असं ही स्प्रे घ्या म्हणून. हो. आता मला सांगा, तुम्ही कोणती कोणती पिकं घेताय तुमच्या शेतात? आता आपल्या शेतात ऍपल बोर आहे, तैवान पिंक पेरू आहे, रेड डायमंड आहे, डाळिंब आहे, ऊस आहे. त्याच्या सगळ्या ह्या पिकामध्ये तरी माझ्या हिशोबानं साधारणतः प्रामुख्यानं जी पीक परवडणार आहे ते तैवान पिंक पेरू आहे. त्याचं उत्पन्न चांगलं आहे, खर्च त्याचा कमी आहे आणि शेतकऱ्यांना त्याच्यातून उत्पन्न चांगलं भेटते. हो. हे झाला उत्पन्नाचा विषय, पण मला सांगा महत्वाच्या ह्यात अडचणी काय काय येते त्या? जर आता कोणी नवीन लागवड करायची म्हणलं तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे, अडचणी काय काय येते त्या ह्या पिकात? ह्याच्यात अडचणी काहीच नाहीत सध्या. फक्त ज्याच्याकडे लेबर आहे त्याला अडचण 0% आहे याच्यामध्ये. ज्याच्याकडे लेबरच नाही त्या माणसाला पेरू पिकात काय वाटतंय, भरपूर अडचण आहे. फोम कधी लावायचा, हार्वेस्टिंग कधी करायचं, हे त्याच्या मनामध्ये प्रश्न पडतात. ज्याच्याकडे लेबर आहे का नाही त्यांनी अवश्य तैवान पिंक पेरू ही लागवड केली पाहिजे. आणि त्याच्या पाठीमागं तैवान पिंक लावल्यानंतर साधारणतः एक तैवान पिंकची आपली 1000 झाड असेल तरी त्याच्या पाठीमागं त्यांनी रेड डायमंडचे एक 500 झाडं लावणं गरजेचं आहे. म्हणजे ते कशासाठी ह्याचे 1000 त्याचे 500? त्याची का 500 का लावायची, साधारणतः तैवान पिंक मध्ये आपल्याला ॲव्हरेज चांगलं भेटते. तैवान पिंकचा रेट 30 रुपये जर असेल तर रेड डायमंडचा रेट 60 ते 65 रुपये राहतो. त्याच्यात उत्पन्नात ॲव्हरेजमध्ये थोडंसं पहिल्या वर्षी कमी भेटतं, पण दुसऱ्या वर्षी जसं तैवान पिंक ॲव्हरेज झाड देतं तसं रेड डायमंड देतं. त्या रेड डायमंडचा रेट जास्त असल्यामुळे इकडे उत्पन्नात वाढ होती. त्याच्यासाठी रेड डायमंड सुद्धा लावणं गरजेचं आहे. मग आता काय शेतकऱ्यांचं म्हणणं असं येते की बाबा रेड डायमंड ही आता म्हणजे आपल्याकडे जास्त करून व्हरायटी नाही, रेड डायमंडला सेटिंगला प्रॉब्लेम येते, असं म्हणजे काय शेतकऱ्यांचं म्हणणं येते? आता आपला प्लॉट आहे, आपण त्या प्लॉट मध्ये जाऊया. त्या झाडाला सेटिंग किती आहे आणि फोम किती बसलेला आहे ते बघूया. आपले 10 महिन्याची ती झाड आहेत रेड डायमंडची. ती झाडं 1 नंबर आहे. ती फक्त पहिलं 3 महिने आहेत का नाही तिचं रोप वाढ आहे ती जरा फर्स्ट कमी घेतं, फर्स्ट वाढ घेत नाही. आणि शेतकऱ्यांचं बऱ्याचशाच म्हणण्यात येतं की त्याला सेटिंग कमी आहे, पण त्याला देखील सेटिंग भरपूर आहे. त्याचं कसं आहे, तैवान पिंककडे लोक भरपूर वळलेले असल्यामुळं रेड डायमंडकडे कमी वळलेले आहेत. पण रेड डायमंड लावणं ही गरजेचं आहे. हो. म्हणजे रेट मध्ये जास्त फरक पडतो? रेट मध्ये जास्त फरक पडतोय त्याच्यात. ह्याचा 30 रुपये असेल तर त्याचा 60 रुपये राहतो. आणि उत्पन्नात काय फरक पडतंय का? उत्पन्नात पहिल्या वर्षी त्याला पण ॲव्हरेज, ह्याला जसं पहिल्या वर्षी कमी भेटलं तसं त्याला पण कमीच भेटणार आहे. पण ह्याला जसं दुसऱ्या वर्षी जास्त भेटले तसं दुसऱ्या वर्षी ते झाड मोठं झाल्यानंतर ॲव्हरेज त्याला पण जास्तच भेटणार आहे 100%. आणि अडचणीचा विचार केला तर म्हणजे अडचणीचं व्यवस्थापन सेम आहे. दोन्हीचं व्यवस्थापन सेम आहे. दोन्हीलाही खर्च तेवढाच करायला लागतोय, दोन्हीला मेंटेनन्स तेवढाच असल्यामुळे त्यात काय वेगळं नाही. आता तरी दुसऱ्या पिकाला किती फोम बसले तुमच्या या झाडात? आता ह्या दुसऱ्या पिकाला माझे पहिल्या वेळेस मी पहिल्या टप्प्यात बसवलं त्यावेळेस 1.5 लाख बसला होता. दुसऱ्या वेळेस आता 80,000 बसलाय, अजून लावायचं चालू आहे. म्हणजे आता तुमचा एकदा ह्यातनं माल गेलाय. हो. तर अजून किती दिवस म्हणजे तुम्ही ह्याच्यावर माल घेऊ शकता म्हणजे या दुसऱ्या पिकाला? मी आता ह्याच्यामध्ये फेब्रुवारी एंडिंग पर्यंत मी फक्त घेऊ शकतोय. फेब्रुवारी नंतर मी घेणार नाही. परत नंतर मला मार्चला छाटणी करायला लागते. म्हणजे फेब्रुवारी पर्यंत तुम्ही माल घेणार आहे? हो. तर मला सांगा दुसऱ्या पिकाला तुमचा ह्यातनं खर्च किती झालाय? दुसऱ्या पिकाला माझा साधारणतः फॉर्म सकट सांगायचं ना. सगळा टोटल दुसऱ्या पिकाला जे म्हणजे तुमचा छाटणीपासून असेल
ते आता म्हणजे हार्वेस्टिंगला येईपर्यंत दुसऱ्या पिकाला तुमचा त्यात फवारण्या असतील, लेबर असतील, हे असा संपूर्ण खर्च किती झाला दुसऱ्या पिकाला? दुसऱ्या पिकाला माझा टोटली खर्च ह्याचा 2.25 लाख रुपये टोटली झालाय आतापर्यंत. हं, ह्याच्यातून मला उत्पन्न 7.5 लाख रुपये भेटले. हं. खर्च वजा जाता का खर्च धरून, म्हणजे खर्च वजा करून खर्च वजा करून तुम्हाला किती उत्पन्न दिले झाडांनी? 7.25 लाख रुपये दिले. 7.25 लाख रुपये. हो. अजून पण तुमचा माल चालू? अजून बी माझा माल चालू आहे. तरी आता फेब्रुवारी पर्यंत तरी किती माल निघेल आणि किती उत्पन्न निघेल? फेब्रुवारी एंडिंग पर्यंत माझा माल एक 10 टन निघेल. साधारणतः आजचा हिशोब केला तर आज रेट याचा 60 रुपये आहे. हिचा साधारणतः 3 ते 3.5 लाख रुपये मला ह्याचे भेटतील. मला सांगा आता म्हणजे पेरू क्वालिटी येण्यासाठी त्याच्यावर ऊन चट्टा असेल, हे असं निमेटोड असेल, हे म्हणजे टाळण्यासाठी पेरू क्वालिटी बनण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? पेरू क्वालिटी बनण्यासाठी त्याला पहिल्यांदा वेळेत फवारणी घेतल्या पाहिजे त्या. दुसरी गोष्ट, ऊन चट्ट्यासाठी तुम्ही लागवड कशा पद्धतीत करताय त्याच्यावर डिपेंड राहते. तरी म्हणजे कसं व्यवस्थापन केलं पाहिजे? ऊन चट्टा येऊ नये किंवा पेरूची साईज चांगली आली पाहिजे, क्वालिटी बनला पाहिजे. तैवान पिंक पेरूला साईज ह्याला वरखत किंवा लिक्विडची गरज लागत नाही. नको म्हणूनच तर ह्याला साईज येते.